नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पहा मंथन परीक्षा असेल, त्याचबरोबर मिशन आरंभ असेल आणि स्कॉलरशिप परीक्षा असेल, यांच्यामध्ये रायमिंग वर्ड यमक जुळणारे शब्द याच्यावरती आधारित कशा पद्धतीचे प्रश्न असतात ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत। या अगोदर आपल्याला रायमिंग वर्ड म्हणजे काय, पहा यमक जुळणारे शब्द कसे असतात त्याची काही उदाहरणं आहेत, ती उदाहरणं आपण या ठिकाणी पाहणार आहोत। पहा आता रायमिंग वर्ड कोणते येतं, हॅट कॅट, म्हणजे पहा हॅट कॅट, बरोबर। पहा म्हणजे हॅट आणि कॅट हा यमक जुळणारा शब्द आहे। पहा आपण मराठीमध्ये नाही का यमक जुळणारे कविता असतात, पहा मग त्या कविता आपल्याला यमक जुळल्यानंतर किती त्या ऐकायला गोड वाटतात, त्याच पद्धतीचे हे जे शब्द असतात हे यमक जुळणारे शब्द म्हणजे शेवटी पहा आता HAT CAT म्हणजे EAT असं काय आले, शेवटी आलेलं आहे, म्हणजे हे यमक जुळणारे शब्द त्या ठिकाणी आहेत। पहा डक ट्रक, पहा DUCK डक, बरोबर, आणि TRUCK म्हणजे UCK हे जे शब्द आहेत ते यमक जुळणारे त्या ठिकाणी शेवटी आलेले आहेत। म्हणजे असे जे शब्द येतात तेव्हा त्याला यमक जुळणारे शब्द असे म्हटलं जातं। पहा त्यानंतर ट्री बी, पहा TREE, बरोबर, आणि इकडं BEE म्हणजे या DE मुळे या ठिकाणी हे काय झालेले आहेत, यमक जुळलेले शब्द तयार झालेले आहेत। त्यानंतर फ्लाय क्राय, पहा आता वाय शेवटी काय आलाय, वाय इकडे शेवटी वाय आलाय, म्हणजे फ्लाय आणि क्राय हे देखील काय आहेत, यमक जुळणारे शब्द आहेत। त्यानंतर स्नेल पेन, बरोबर, पहा AIL इकडे AIL, त्यानंतर फॉक्स बॉक्स OX, पहा म्हणजे OX याच्यामुळं या ठिकाणी हे काय झालेत, यमक जुळणारे शब्द झाले, फॉक्स बॉक्स। त्यानंतर फ्रॉग डॉग OG, पहा OG आणि OG। त्यानंतर रॅट मॅट AT, बरोबर, पहा म्हणजे असे जे शब्द असतात त्यांना यमक जुळणारे शब्द त्या ठिकाणी म्हटलं जातं। पहा बिघडला, पडला, ला शेवटी आले, बरोबर, मराठीमध्ये आपण यमक जुळणारे शब्द त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो। पहा त्यानंतर पहा आता कार स्टार, पहा AR कार स्टार। त्यानंतर रिंग स्विंग ING, बरोबर, रिंग स्विंग। त्यानंतर बी ट्री BEE, त्यानंतर CAT बॅट AT, बरोबर। त्यानंतर हाऊस माऊस, पहा हाऊस माऊस, रेन ट्रेन, हे जे सर्व शब्द आहेत हे शब्द आपल्याला पाठ करायचे आणि अशा पद्धतीचे पहा शेवटी काय आलं पाहिजे, सारखीच अक्षर आली पाहिजे। यमक जुळणारे शब्द ओळखताना फक्त काय करायचं, शेवटी सारखे अक्षर आले की ते समजायचं रायमिंग वर्ड त्या ठिकाणी आहे। आता सॅम्पल क्वेश्चन कसे विचारले जातात, तर क्वेश्चन नंबर 1 आहे चूज द वर्ड दॅट राइम्स विथ लॉन्ग। आता लॉन्ग या शब्दाशी यमक जुळणारा शब्द निवडा। आता लॉन्ग या शब्दाशी यमक जुळणारा शब्द कोणता येईल, पहा आता OG आलाय, शेवटी काय आलंय, OG आलंय, मग OG शेवटी कुठे आहे, पहा बरं डॉग, बरोबर, म्हणजे लॉग डॉग हे काय आहे, यमक जुळणारा शब्द आहे। त्यानंतर चूज द करेक्ट पेअर ऑफ द रायमिंग वर्ड, पहा यमक न जुळणारी इनकरेक्ट, बरं का, पहा हे लय महत्वाचं आहे, करेक्ट आणि इनकरेक्ट। चूज द इनकरेक्ट पेअर ऑफ द रायमिंग वर्ड, पहा इनकरेक्ट खाली अंडरलाईन करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की यमक न जुळणारी योग्य जोडी निवडायची आहे। पहा आता या ठिकाणी पीप झीप, पहा IP शेवटी IP इकडे आलाय म्हणजे यमक जुळणारी, IN टीन विन ID किड, बरोबर, पहा आता इथं IB आणि ID आलाय, बीप डीड आलाय, म्हणजे या ठिकाणी यमक न जुळणारी जोडी कोणती आहे, पर्याय क्रमांक 1। पहा आपल्याला काय करायचंय की शेवटचे अक्षर पाहायचे, पहा बरोबर असतील तर यमक जुळणारी जोडी आहे असं समजून घ्यायचं। त्यानंतर पुढचं प्रॅक्टिस एक्सरसाइज 5 मध्ये आपल्याला काही प्रश्न विचारण्यात आलेले आहेत ते पाहूया आपण। पहा क्वेश्चन नंबर 1 आहे सिलेक्ट द मिसमॅच पेअर, म्हणजे अयोग्य जोडी निवडा। पहा या ठिकाणी देखील काय केलंय, अयोग्य जोडी निवडा हे आपल्याला विचारलेलं आहे। आता या ठिकाणी काय विचारलंय, सिलेक्ट द मिसमॅच पेअर, पहा आता बग डग बन, पहा BUN बन आणि बॅन BAN बॅन, बेन टेन, बरोबर। त्यानंतर कप पप, पहा आता जर या ठिकाणी क्वेश्चन नंबर 1 आपण जर बघितला तर त्या 1 मध्ये पहा मिसमॅच पेअर त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते की मिसमॅच पेअर कोणती आहे, तर त्या ठिकाणी बग BUG आणि DUG डग या ठिकाणी हे मिसमॅच आहे का, शेवटी UG आहे,
म्हणजेच या ठिकाणी ती यमक जुळणारी आहे. पहा आता बन, BUN बन आणि BAN या ठिकाणी UN आणि EN शेवटी पहा बरं का. आता इकडं बेन 10, आता बेन 10 मध्ये काय EN शेवटी आलंय आणि तिकडे बी TEN EN शेवटी आलंय. आणि आता कप्पा UP आणि UP म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक जे 2 आहे, 2 म्हणजे क्वेश्चन नंबर 1चा पर्याय क्रमांक 2 जो आहे 2 बन आणि बॅन हे या ठिकाणी काय आहे मिसमॅच, म्हणजेच या ठिकाणी अयोग्य जोडी आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे त्याचं काय असणार आहे आन्सर असणार आहे. म्हणजे क्वेश्चन नंबर 1 पर्याय क्रमांक 2 हे त्याचं काय आहे करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 आहे. क्वेश्चन नंबर 2 काय आहे, चूज द करेक्ट रायमिंग वर्ड फॉर द फॉलोइंग फॉर्म द गिवन ऑप्शन. पुढील शब्दांकरता दिलेल्या पर्यायातून योग्य यमक जुळणारे शब्द निवडा. आता पहा या ठिकाणी काय शब्द दिलाय, गॉट शब्द दिलाय, त्यानंतर नन शब्द दिलाय, हिट शब्द दिलाय, बेड शब्द दिलाय. बरोबर. आता आपल्याला याच्यातून काय करायचं आहे की योग्य यमक जुळणारा शब्द निवडायचा आहे. आता गॉटला एक योग्य जो शब्द आहे पहा नॉट, गॉट नॉट, OT शेवटी आलाय. आता नन NUN ननला SUN सन पहा बरं का, UN. आता हिट HIT हिटला काय येणार आहे KIT किट. बरोबर. त्यानंतर बेड FBED बेड त्याला येणार आहे पहा FED. बरोबर FED फेड. म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे त्याचं काय असणार आहे अचूक उत्तर त्या ठिकाणी असणार आहे. पहा हिट लीड येईल का, लीड नाही येणार. पहा आता या ठिकाणी ही लीड येईल का, तर नाही येणार. IT पाहिजे शेवटी. पहा IT कुठे आहे, किट या ठिकाणी आहे. म्हणजेच या ठिकाणी ह्या जो पहिला प्रश्न आहे त्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे अयोग्य बन BUN आणि BAN. बरोबर. आणि या ठिकाणी यमक जुळणारे शब्द या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे अचूक आहे. पहा त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 आहे चूज द करेक्ट रायमिंग वर्ड फ्रॉम द नेम ऑफ द थिंग इन दिस पिक्चर. पहा आता या ठिकाणी हे पिक्चर दाखवलं, या पिक्चरशी जुळणारा शब्द रायमिंग वर्ड आपल्याला त्या ठिकाणी शोधायचा आहे. पहा आता बॉल कॉल म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे क्वेश्चन नंबर 3चं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 आहे चूज द रायमिंग वर्ड फॉर फॉलोइंग फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह. म्हणजे दिलेल्या पर्यायातून पुढील शब्दाशी यमक जुळणारा शब्द निवडा. आता बग डग रग. बरोबर. मग आता पहा UG शेवटी आहे. मग आता UG शेवटी कुठे आहे हग, म्हणजे पर्याय क्रमांक 4. पहा आपल्याला शेवटचे अक्षर बघायचे आहेत. पहा UG या ठिकाणी UG म्हणून या ठिकाणी यमक जुळणारा शब्द HUG. त्यानंतर चूज द वर्ड दॅट राईम विथ कट. आता कट या शब्दाशी यमक जुळणारा शब्द निवडायचा. पहा आता UT. पहा UT कुठे आहे, UT नट NUT पहिला शब्द आहे, पर्याय क्रमांक इज करेक्ट. त्यानंतर सिलेक्ट द रायमिंग वर्ड फ्रॉम द गिवन पिक्चर. दाखवलेल्या चित्रासाठी योग्य यमक जुळणारा शब्द लिहा. पहा आता दाखवलेलं चित्र कशाचं आहे, कॅटचं आहे. कशाचं आहे, कॅटचं. पहा CAT काय आहे AT. आता AT कुठे आहे शेवटी पहा HAT हॅट, म्हणजे कॅट हॅट हे या ठिकाणी येणार आहे. त्यानंतर आपल्याला विरुद्धार्थी शब्द लिहिणे किंवा विरुद्धार्थी रायटिंग ऑपोजिट वर्ड या ठिकाणी आपल्याला पाहायचे आहे. पहा आता बिगचा ऑपोजिट वर्ड काय आहे स्मॉल. अपचा ऑपोजिट वर्ड आहे पहा डाऊन. टॉलचा शॉर्ट. हॉटचा कोल्ड. पहा आता सम ऑपोजिट वर्ड. पहा आता हे जे ऑपोजिट वर्ड आहेत ते ऑपोजिट वर्ड तुम्हाला पाठ करायचे आहेत. पहा बॉय गर्ल, ब्रेव स्केर्ड, ब्रेक फिक्स. त्यानंतर चीअरफुल सॅड, सिटी व्हिलेज, क्लोज ओपन, कोल्ड हॉट, कॉमेडी ट्रॅजेडी, हेवी लाईट, आफ्टर बिफोर, बॅड गुड. त्यानंतर ब्युटिफुल अगली, बाय सेल, ड्राय वेट, हजबंड वाईफ, लीगल इलिगल, इम्पोर्ट एक्सपोर्ट, लेफ्ट राईट, केअरफुल केअरलेस, कॅच थ्रो, काइंड मीन, स्ट्रॉंग वीक, स्वीट शुअर, बॅक व्हाईट, राईट रॉंग, रफ स्मूथ, स्टार्ट फिनिश, कम गो, हाय लो, हिम हिअर, क्रुअल काइंड, डार्क लाईट, डॉटर सन, फॅट थिन, गिव टेक, हॅपी सॅड, विन लॉस,
लेस, मोर, सेंड, रिसीव, अबव, बिलो, अबसेंट, प्रेझेंट, त्यानंतर पहा अबसेंट, प्रेझेंट, त्यानंतर हाईड, शो, इन्क्रीज, डिस्क्रीज. पहा म्हणजे अशा पद्धतीचे जे शब्द आहेत म्हणजे ऑपोजिट वर्ड या ठिकाणी आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे, किंवा हे शब्द सर्व पाठ करा, वहीवरती लिहून घ्या, म्हणजे तुमचं या ठिकाणी ऑपोजिट वर्डचा प्रश्न त्या ठिकाणी चुकणार नाही. पहा त्यानंतर पहा सॅम्पल क्वेश्चन कसे विचारले जाऊ शकतात ऑपोजिट वर्डती. तर क्वेश्चन नंबर 1 आहे, चूज द करेक्ट ऑपोजिट वर्ड फॉर हाय. हाय या शब्दाच्या विरुद्ध अर्थाचा शब्द निवडा. पहा हाय बरोबर, हायचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? हाय म्हणजे उंच. पहा आणि त्याचा लो. पहा हायचा अर्थ उंच, कर्कश, उंच असा होतो. याचा विरुद्ध अर्थाचा शब्द ठेंगणा, नीच, हळू आहे, म्हणून हळू किंवा नीच करता लो हा शब्द आहे. तर म्हणून पर्याय क्रमांक 2 हे हाय या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द असणार आहे. त्यानंतर चूज द करेक्ट पेअर ऑफ ऑपोजिट वर्ड फ्रॉम द गिवन पिक्चर. आता या ठिकाणी आईस्क्रीम आणि या ठिकाणी चहा दाखवला आहे. म्हणजे चहा कसा असतो? गरम. आईस्क्रीम कशी असते? थंड असते. म्हणजेच या ठिकाणी हॉट आणि कोल्ड हा या ठिकाणी काय आहे? करेक्ट विरुद्धार्थाची योग्य जोडी त्या ठिकाणी असणार आहे, हॉट आणि कोल्ड. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3, फाइंड द ऑड वन आउट. गटात न बसणारी जोडी ओळखा. पहा आता हॅपी, सॅड, अप, डाऊन, हॉट, कोल्ड, लाईक, सम. आता या ठिकाणी हे सर्व ऑपोजिट वर्ड आहेत. पहा हॅपी, सॅड, अप, डाऊन, हॉट, कोल्ड, परंतु लाईक, सम हे काय ऑपोजिट वर्ड नाही, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर काय असणार आहे? म्हणजे गटात न बसणारी जोडी या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 ची आहे. त्यानंतर पहा प्रॅक्टिस एक्सरसाइज 6 मध्ये आपल्याला काय प्रश्न विचारलेले आहेत? डू ॲट डायरेक्ट दिलेल्या सूचनानुसार करा. चूज द करेक्ट पेअर ऑफ द ऑपोजिट वर्ड. विरुद्धार्थाची योग्य जोडी निवडा. गर्ल, लेडी, बिग, स्मॉल, गो, गॉन, नियर, नेवर. पहा आता बिग आणि स्मॉल म्हणजे मोठा, लहान या ठिकाणी ही काय आहे? योग्य विरुद्धार्थाची जोडी आहे. म्हणजेच या ठिकाणी पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग पेअर इज नॉट द पेअर ऑफ द ऑपोजिट वर्ड. पुढीलपैकी कोणती जोडी विरुद्धार्थाची नाही? आता हॉट, कोल्ड आहे बरोबर. लूज, विन हे देखील आहे. नियर, फार हे देखील आहे. बाय आणि सेंड. पहा बाय आणि सेंड या ठिकाणी ही म्हणजे जी बाय आणि सेंड ही जी आहे ही या ठिकाणी विरुद्धार्थाची जोडी नाही. म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 इज करेक्ट ऑप्शन असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 बाय अँड सेंड. त्यानंतर रिकाम्या जागेसाठी योग्य शब्द निवडा. चूज द करेक्ट वर्ड फ्रॉम ब्लँक. अप, डाऊन, टॉल त्या ठिकाणी काय येणार आहे? शॉर्ट येणार आहे. अप, डाऊन, टॉल, शॉर्ट. त्यानंतर या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट ऑपोजिट वर्ड फ्रॉम द वर्ड गिवन इन द इच बॉक्स. प्रत्येक चौकटीत दिलेल्या इंग्रजी शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द लिहा. आता स्लो, स्लोच्या विरुद्धार्थी शब्द आहे फास्ट, म्हणजे पर्याय क्रमांक 3. अफ्टर, पहा अफ्टर, आफ्टर, बिफोर म्हणजे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर चूज द करेक्ट ऑपोजिट वर्ड फ्रॉम द अंडरलाइन वर्ड गिवन इच सेंटेन्स. वाक्यातील अधोरेखित शब्दासाठी विरुद्ध अर्थाचा शब्द निवडा. आता अमित लॉस्ट हिज पेन. त्यानंतर लॉस्टचा विरुद्धार्थी काय? फाउंड, फाउंड हिज पेन. द फर्स्ट कॅट इज फॅट बट द अदर कॅट इज थिन. पहा म्हणजे पहिली जाड आहे आणि दुसरी बारीक आहे, थिन आहे. म्हणजे अशा पद्धतीचे हे विरुद्धार्थी शब्दावरती आणि या ठिकाणी आपले यमक जुळणारे शब्द आहेत याच्यावरती अशा पद्धतीचे प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला जी आपली मिशन आरंभची परीक्षा असेल, त्याचबरोबर स्कॉलरशिप परीक्षा असेल, त्याचबरोबर मंथन परीक्षा असेल, याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात. म्हणजेच या ठिकाणी इयत्ता 3री, 4थी आणि 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणारे हे रायमिंग वर्ड आणि ऑपोजिट वर्ड आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपला VPN गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यास त्या ठिकाणी तयार राहा. धन्यवाद.